सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या वीणावरदण्डमण्डितकरा या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः मूकं पङ्गुं लङ्घयते गिरिं परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये वसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर कीर्तनेंदू हरिभक्तपरायण वैकुंठवासी अनाभावे रचित सुलभ संक्षिप्त भागवत स्कंद 12वा अध्याय 2 ओवी क्रमांक 55 पर्यंत आपण कालची ओवी अशी आहे, वेदाध्यायन वा तपाचरण. कसा विषय पहा. परीक्षिती राजा त्याच्या आयुष्यातले राहिलेले शेवटचे 7 दिवस भगवंत नामस्मरण ऐकतोय, चिंतन करतोय, श्रवण करतोय. त्यांना शुकमहर्षी त्याच्या कल्याणाचं सांगताय. कलियुगाची महती वर्णन केल्यानंतर परीक्षिती राजाने सांगितले की ह्या कलीतले दोष कमी होण्यासाठी काय करावं. म्हणाले त्याला वेदाध्ययन करता येईल, तपाचरण करता येईल, जगाशी मैत्रीभाव जागृत करता येईल, प्राण निरोधन करता येईल, दान व्रत तप तीर्थ स्नान असे सगळे उपाय आहेत हे कलीतले दोष नाहीसे करण्यासाठी. पण म्हणाले मग एखादा सर्वोत्तम उपाय मला सांगा ना. म्हणाले ध्यान. हा, या सगळ्याचा ध्यानाची सरी येणार नाही, म्हणजे ध्यान हे सर्वात श्रेष्ठ आहे. आता ध्यानम ध्यायेत आजानुबाहुं धृतशरधनुष्यं बद्धपद्मासनस्थं. म्हणजे ध्यान कुणाचं करायचं आहे. निर्गुणाचं ध्यान कसं करता येईल. ज्याला गुण आहेत त्याचं ध्यान करता येईल. मग त्रिगुणात आला की तो साकार झाला, निर्गुणात येतो पण निराकार आहे. मग वर्णन कुणाचं करता येईल. म्हणे सगुण स्वरूपाचंच वर्णन करता येईल, निर्गुणाचं वर्णन काय करणार. मग सगुण स्वरूपाचं ध्यान करावं. ते ध्यान करता करता आपलं मन हरपलं पाहिजे. त्याच्यापेक्षा लांब आहे का पडते, लहान पाहिजे तो.
छोटंसं पाहिजे काहीतरी जड. ध्यान केलं पाहिजे. पण ते ध्यान करता करता पुढची अवस्था काय ध्यानाची, हे ध्यान झालं. ध्यायेताजानुबाहु धृतशरधनुष्यं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदरस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुर्जरां मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं. हे ध्यान आहे रामाचं. एकदन्तं शूर्पखड्गं गजवकरं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत सिद्धिविनायकं. हे ध्यायेत म्हणजे हे ध्यान आहे. कुणाचं? सिद्धिविनायकाचं ध्यान आहे. महायोगपीठे तटे विमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातमुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. हे पांडुरंगाचं ध्यान आहे. पण ते ध्यान करता करता आपलं मन हरपून गेलं पाहिजे. न मन, तिथं मन नको आहे, न मन. आता मन लोप पावे. कसं? हे ध्यान करता करता आपल्याला सर्व गोष्टीचा विसर पडून जाईल. ध्यान करू जाता मन हरपले. सगुण मूर्तीचं ध्यान करतोय, पण ध्यान करता करता काय अवस्था झाली? समर्थ रामदास स्वामी सांगतात, ध्यान करू जाता मन हरपले सगुण ते झाले गुणातीत. ध्यान करू जाता मन हरपले. ते ध्यान करता करता मन हरपून जातं आणि मग निर्गुण निराकार परमात्मा आपल्याला दिसायला लागतो. सगुणातनं निर्गुणाकडे जायचं. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय, मागे तुम्हाला उदाहरण दिलंय. निर्गुणाची उपासना करण्यासाठी आधी सगुणाची उपासना करावी लागते. माऊली काय म्हणतात? खडे मांडून शिकविला ओ नामाजे. दगड मांडून शिकवलंय. हा एक दगड, याच्यात आणखी एक मिळवला की 2 झाले, 1 आणि 1 2, पुन्हा मिळवला की 3, पुन्हा मिळवलं की 4. म्हणजे एकाच आणखीन एक वस्तू मिळवली की त्याची बेरीज होते. हे गणित शिकवलं. अंक निर्गुण आहेत, पण ते निर्गुण अंक कळण्यासाठी सगुण खडे पुढे ठेवावे लागतात. जे सगुणाचा आधार घेतल्याशिवाय निर्गुण कळत नाही. आणि म्हणून सगुण अन्न खाल्ल्याशिवाय भूक निर्गुण आहे. हो, भूक काही दाखवता येते का? ते समाधान जे अन्न खाल्ल्याचं समाधान, ते सगुण अन्न खाल्ल्याशिवाय नाही होत. नाही तर मग ते दुसरं अन्न आहेच की. सगुण नाही तर म्हटलं दुसरं अन्न कुठलं? अगदी लहान मुलं नाहीत का आपल्याला भातुकलीच्या काळातलं, हे वाढलंय, हे खा, ते खा. आपण म्हणतो हो खाल्लं. बोलाच्याची भात, बोलाची कढी, खाऊन या तृप्त कोण झाला. बोलाची भात नाही, कढी नाही. आधी सगुणाची उपासना, मग त्या सगुणातनं निर्गुणाकडे जायचं. काय म्हटलंय पण? सगुण मूर्तीचे ध्यान अंतरी, तोची व्यापक चराचरी. ऐसी बापा ध्यान कुसरी, अंतर्बाह्य भगवंत. हा जो सगुण साकार परमात्मा माझ्या समोर उभा आहे, तोच हे सगळे विश्व चालवतोय. या विश्वाला तोच अंतर्बाह्य व्यापून उरलेला आहे. सगुण मूर्तीचे ध्यान अंतरी, तोची व्यापक चराचरी. ऐसे बापा ध्यान कुसरी, अंतर्बाह्य भगवंत. बाहेर परमात्मा आहे
आणि आता डोकावून पाहिलं तर आताही परमात्माच आहे. राया आला मृत्यू निकट. राजा, अरे तुझी मृत्यूची वेळ जवळ आली. राया आला मृत्यू निकट. यास्तव होणे स्वस्थ चित्त. केशवासी करी हृदयस्थ. श्रेष्ठ गती पावशील. तुझा मृत्यू जवळ आला. आता हे ध्यान कर भगवंताचं. सगुण रूप आपल्या हृदयामध्ये साठवून ठेव. घरीला पंढरीचा चोर. प्रेमे बांधून या दोर. हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडला. त्या परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये बसवायचं. सूरदासाची एक सुंदर कथा आहे, सांगितलेलीच आहे. सूरदास अंध होते. ते कृष्णलीला वर्णन करत असताना स्वतः बाल गोपाळ कृष्ण, छोटा कृष्ण, तो हाताची घडी करून ऐकत बसायचा मुरली. आणि तो आलेला सूरदासाला कळायचा, कारण पायातली पैंजणं वाजायचे त्याच्या. आणि एके दिवसाने सूरदासाने त्याचे पाय पकडले. पैंजण होतं पायात पकडलं. पण परमात्मा कोणाला काही सापडतो का? हा, बरोबर आहे. परमात्मा कोणाला सापडतोय का? गेला त्याच्या हातात निष्ठून. सूरदास म्हणतात, अरे माझ्या हातून निष्ठून जाणं शक्य आहे तुला, पण ह्या हृदयातनं जाऊन दाखव, मग मी तुला खरं मानेन. हृदयस्थ झाला नारायण. हृदयस्थ झाला नारायण. प्रेरणा केली. तो परमात्मा हृदयामध्ये स्थानापन्न झाला पाहिजे. आपल्याला जसं मंदिरात आलं की वाटतं की नाही, आता उठावेसे मना येत नाही नारायण, तसं भगवंताला वाटलं पाहिजे ह्याच्या हृदयातनं खाली उतरता उपयोगी नाही. आता उठावेसे मना येत नाही नारायण. ईश्वर सर्वात्मा सर्वाश्रय. हा परमात्मा सगळ्यांचाच आत्मा आहे. लहान मुलात सुद्धा काय आहे? आत्माच आहे. तरुण झाला तरी आत्माच आहे. प्रौढ झाला तरी आत्माच आहे. वृद्ध झाला तरी आत्माच आहे. आत्मा वाढत नाही. काय वाढतंय? आपलं शरीर वाढतंय. पुरुषांच्या देहात आहे तो आत्माच आहे. स्त्रीच्या देहात आहे तो आत्माच आहे. नपुंसकाच्या देहात आहे तो आत्माच आहे. यच्चे यावत प्राणी मात्रामध्ये तो आत्माच आहे. म्हणून त्याला म्हटलं अंतरात्मा. ईश्वर सर्वात्मा, सर्वांच्या अंतःकरणात्मा. सर्वाश्रय, सर्वांना आश्रयाचं स्थान तो परमात्माच आहे. परमेश्वराशिवाय आश्रय कुठला आहे आपला? कोविडच्या काळात 2-3 वर्षापूर्वी आपण पाहिलं, त्या माणसाला एकदा आत टाकलं की काचेतनंच बघायचं, आत सुद्धा जायचं. त्याला असं वाटायचे सगळे आपले आहेत, कुणी आपल्याला भेटायला काय येत नाही. काचेतनं बघते तर निघून जाते. मग इथं माझ्याजवळ कोण आहे? मग त्याला कळतं की तो एक परमात्मा सर्वाश्रय. सगळ्यांनी साथ सोडली तरी तो आपली साथ सोडत नाही. ईश्वर सर्वात्मा सर्वाश्रय. मरण काळी तोची ध्याय अंतकाळी. त्याचंच चिंतन पाहिलं.
एक श्रीमंत बाई होती. तिला डॉक्टरने सांगितलं की आता तुमचे शेवटच्या घटका राहिलेले आहेत. ती म्हणली मी हरिद्वारला जाऊन राहते. हरिद्वारला तिला नेलं. मग तिने आपल्या सगळ्या नातेवाईकांना, सगळे आलेच होते ना, आता शेवटची घडी म्हणल्यानंतर, मग तिने आपल्या सगळ्या नातेवाईकांना विचारलं की मी ज्या इस्टेटीची वाटणी केली ते तुम्हाला सगळ्याला मान्य आहे ना, मी गेल्यानंतर भांडू नका. नाही म्हणले, तुम्ही आम्हाला जेवढी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा जास्ती दिलेले. आम्हाला आता कशी आमच्या एकमेकाची मनं तुटणार नाहीत, आम्ही भांडणार नाही एकमेकांमध्ये. मग तिला जिभेचा कॅन्सर झाला होता. मग तिला जेवढे पदार्थ आवडणार आहे तिने आपल्या नातेवाईकांना येलं, माझ्या आवडतात काय तुम्हाला माहिती आहे, मला काय काय आवडतं ते सगळे पदार्थ करा. तेव्हा तिला जिभेने काही गिळवत नव्हतं. मग लोक विचार करतात तिला जर काही खाताच येत नाही तर एवढे पदार्थ करून काय करायचे. पण नाही कोण म्हणणार. तिला आवडते सगळे पदार्थ त्या डिशमध्ये ठेवले. सगळ्या पदार्थांकडे एकदा तिने पाहिलं आणि म्हणले आता हे घेऊन जा. म्हणले अहो तुम्ही खाल्लं नाही काय केलं. नाही म्हणले, माझ्या मनात एक खाण्याची इच्छा शिल्लक राहिली होती, ती मी पाहिलं. आता माझं मन कशात गुंतलेलं नाही, तुमच्यात नाही, कारण तुम्हाला सगळं दिलंय, तुम्ही सगळे कर्तव्यवर्ध झालेलं आहे. आता तुमच्यात पण माझं मन गुंतलेलं नाही. आता मी जाणार आहे, तुम्हालाही माहिती आहे, डॉक्टरने सांगितलेलं आहे, मलाही माहिती आहे. पण म्हणाले अंतकाळी जशी माझी जायची वेळ जवळ येईल तेव्हा फक्त विष्णू सहस्त्रनाम लावा रेकॉर्डवरती, कोणीही काही बोलू नका, आणि मी गेले तर डोळ्यातनं पाणी काढू नका, आणि मी सुखद प्रवासाला चालले म्हणाले. तेव्हा सगळ्यातलं मन काढून घेऊन एक भगवंताकडे मन लावलंय. बघा काय वाटतंय, याला सांगतायत परीक्षित राजाला, ईश्वर सर्वात्मा सर्वाश्रय मरण काळी तोची ध्येय, म्हणून स्मरावे त्याचे पाय, आत्मभाव पावावया, आत्मस्वरूपाशी एकरूप होण्यासाठी. दुसरा विषयच नाही त्याच्या मनामध्ये, विषय तो त्यांचा झाला नारायण. कली सर्व दोषाचा साठा. कलीमध्ये दोष भरपूर आहे परीक्षित राजा. कली म्हणजे दोषाचा साठाच आहे, दोषाचं भांडार आहे. पण एक गुण मात्र त्याच्याकडे चांगला आहे. बघा परमेश्वर काय करतो, काहीतरी एक चांगलं ठेवतं. कितीही दुष्ट कसलाही मनुष्य असतो, एक काहीतरी एक गुण काहीतरी त्याच्याकडे चांगला आहे. आणि कितीही चांगला मनुष्य असू द्या, एक त्याच्याकडे काहीतरी दोष शिल्लक ठेवतो परमात्मा. सर्व गुण संपन्न करत नाही, एक काहीतरी कमी ठेवतो. ह्या संबंध दोषाने भरलेला जरी कली असला तरी एक गुण मात्र त्या कलीकडे चांगला आहे. काय, परी अंगी गुण मोठा, एक हरीचे नाम गाता गती श्रेष्ठ पाविले. एक हरीचं नाव घेतलं की गती उत्तम मिळते. मग म्हणाले असं हे कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये नव्हतं का. म्हणाले कृतयुगामध्ये तपश्चर्येने परमात्मा प्रसन्न होत होता, त्रेतायुगामध्ये यज्ञयागादिक कर्माने प्रसन्न होत होता. तुझ्या यज्ञ मी प्रगट झालो, हा माझा सन्मान, दशरथा घे हे पाय सदा. आणि द्वापार युगामध्ये अर्चन भक्तीने परमात्मा प्रसन्न होत होता, आणि कलियुगामध्ये नामस्मरणाने परमात्मा प्रसन्न होत होता. म्हणून म्हणलं योगयाग विधी येणे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच वय सुनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. गती श्रेष्ठ पाविले,
लाभ तपध्याने कृतियुगी, बघा ते आलं वर्णन. असा लाभ मिळत होता कधी कृतियुगामध्ये, पण ध्यानाने. तपध्याने, तपध्यान म्हणजे तपश्चर्येने तो परमात्मा मिळवता येत होता. तपध्याने कृतियुगी यज्ञ यागे, जो त्रेतायुगी यज्ञयाग करून त्रेतायुगामध्ये तो परमात्मा आपल्याला प्राप्त करून घेता येत होता. सेवा करता द्वापार युगी, तो लाभकलित संकीर्तने. सेवा करता प्रेम भावनेने तो परमात्मा आपलासा होत होता. द्वापार युगामध्ये बघा भगवंत त्या सगळ्या गोपगोपीमध्ये खेळतायत, सवंगड्यामध्ये खेळतायत. प्रेम भक्ती होती ती त्यांची त्या ठिकाणी. अर्चन भक्ती होती. अर्चन करून, अर्चन कसं होणार. एकदा नारद महर्षी आले होते, द्वारकेमध्ये आले तेव्हा विचारलं की भगवंत काय करतायत. म्हणजे आज देवघरात बसले. म्हणजे हा देवादेव आणि ह्यांच्या देवघरात कोण आहे म्हणाले. कुठल्या कुठल्या मूर्ती आहेत ते तर बघू. नारद म्हणले जाऊन या नारदजी, तुम्हाला कुठं बंदी आहे. तुम्हाला सर्व ठिकाणी मुक्तद्वार आहे. जा भगवंत कोणाची पूजा करतायत बघा. बघतात तर सगळ्या भक्ताची पूजा भगवंत करतो. सगळ्या मूर्ती आहेत पण सगळ्या भक्तांच्या मूर्ती आहेत. बघतो आपण देवाची उपासना करतो, देवाला भक्त आवडतात. लक्षात घ्या. यो यथामाम प्रपद्यन्ते. स्थान तथैव भजाम्यहम्. जो माझ्याकडे ज्या भावनेने पाहिजे त्या भावनेने मी त्याला प्राप्त होतो. म्हणले असं कसं जो त्या भावनेने पाहिजे. संकटी पावावे का संकष्टी पावावे. संकष्टी पावावे म्हटलं तर येतो. म्हणजे मी संकष्टी, जर संकष्टीला त्याच्यामध्ये जरी येतो, एरवी हाक मारला तर जात नाही. म्हणजे संकष्टी पावावे का संकटी पावावे. संकटी पावावे, संकटी पावावे म्हणजे मग ते अडचणी राहिले लगेच धावून जातो. म्हणाले गरुडावरी बैसो माझा कैवारी आला. ज्या भावनेने तुम्ही मला हाक माराल त्या भावनेने मी प्रगट आहे. तो लाभ कलित संकीर्तने. तो लाभ कलियुगामध्ये नामसंकीर्तन साधन पैलोपे, जळतील पापे जन्मांतर. एक हरी कीर्तना वाचून कलित नोहे अन्य साधन. एक नामसंकीर्तनाशिवाय दुसरं कलियुगामध्ये कोणतंही साधन नाही. कोणतंही साधन नाही म्हणजे साधन आहे तो, पण भगवंताच्या प्राप्तीचं साधन हा विषय चाललाय. त्यामुळे ती इतर कुठली साधनं नाहीत. परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला नामाशिवाय काही नाही. कारण भगवंत म्हणतात नाम तिथं मी, जिथे नाम आहे तिथं मी आहे. एक हरी कीर्तना वाचून कलित नोहे अन्य साधन. कीर्तन योगे हरी स्वाधीन भक्ता पाठी हिंडत असे. देव आपल्या मागे धावतो. म्हणजे जो नाम घेतो ना, देव त्याच्या मागे उभा आहे. नामदेव कीर्तन करी, कीर्तनी नाचे पांडुरंग. नामदेवाच्या मागे विणा घेऊन उभा राहायचा, टाळ घेऊन उभा राहायचा. कीर्तनी सगुणाचे वर्णन करिता सहज ध्यान ठसावे चित्ता. त्या कीर्तनामध्ये भगवंताचं वर्णन केलं की ते ध्यान आपल्या मनामध्ये साठवलं जातं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. तुळशीहार घळा कासे पितांबर. आवडे निरंतर हेच रूप. कीर्तनी सगुणाचे वर्णन करता सहज ध्यान ठसावे चित्ता. कीर्तनी हरीचे गुण वानता वेध लागे चित्तासी. कीर्तनामध्ये भगवंताचं गुणांवर्णन करायला लागलो की आपल्याला त्या भगवंताचा वेध लागतो.
हा, कधी एकदा 4:30 वाजता आहेत, कधी एकदा मी उपासनेला जाते, कधी एकदा राम उपासनेला जाते, कधी एकदा गुरुवारच्या उपासनेला जाते, कधी एकदा सायं आरतीला जाते, कधी एकदा हरिपाठाला जाते, कधी एकदा सकाळच्या पादुका पूजनाला जाते. आपल्याला त्याचा ध्यास लागतो भगवंताला कधी भेटायला जाऊत म्हणून. वेध लागे चित्तासे कीर्तने गाता हरीचे नाम, सर्व पातके होती भस्म, नाम जप हा श्रेष्ठ यज्ञ, सहज घडे संकीर्तने. हा एक प्रकारचा यज्ञ आहे. भगवंताचा नामस्मरण करणं म्हणजे हा एक प्रकारचा यज्ञ आहे. हा यज्ञ सहज घडतो, जप यज्ञ. सहजगडे संकीर्तने, कीर्तने करता ज्ञानश्रवण, तेची घडे तीर्थावगाहन, या लागे नलगे तीर्थस्नान, नामामृतपान घडतसे. कीर्तने करता ज्ञानश्रवण, कीर्तनामध्ये ज्ञान आहे. ते ज्ञान श्रवण करता करता सर्व तीर्थाचं स्नान घडतं. का? ज्या ठिकाणी नाम आहे तिथं ते सगळ्यात नद्या येणारच आहेत भगवंताच्या जवळ. मग हे ज्ञानरूपी गंगेमध्ये आपण स्नान करतोय. आणि नामामृतपान, भगवंताचं नामस्मरण या ठिकाणी घडतंय. कीर्तनायसी नाही सेवा, कीर्तनावडे देवादिदेवा, कलियुगी हाची उपाव बरवा, वश्य होय परमात्मा. परमात्मा आपलासा होतो कीर्तनामध्ये. निजामपूरकर बुवांचं कीर्तन होतं असं म्हणतात की त्या देवघरातनं गोपाळकृष्ण रांगत रांगत कीर्तनामध्ये विचार करा. परमात्मा आहे तो. तर तुमचा जसा भाव आहे तसा देव आहे. काय आपल्याकडे बघतायत, त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. ते म्हणले, अरे माझा फोटो जिथे लावलाय तिथे भिंतीला ओल आहे, मला सगळं थंडी वाजते. फोटो तिथनं काढ आणि दुसरीकडे लाव. विचार करा किती म्हणजे परमात्म्याचं अस्तित्व काय. पारणाक्यावर असताना आपण तिथे असा फोटो टांगलेला होता. एका भक्ताच्या स्वप्नात महाराज गेले, अरे म्हणजे मला टांगलं आहे, खाली बसायला काय तर ते पट्टी मारली मग खाली त्याच्या. लक्षात आलं का आपल्या की तो फोटो म्हणून पाहत असा तर फोटो आहे, पण त्या फोटोच्या पाया पडताना मी महाराजांच्या पाया पडतो हा भाव असेल तर तिथे महाराज आहे. भाव तसा देव आहे. सांडोन्या वश्य होय परमात्मा, सांडोन्या दंभमान, तृणवत मानावे धनजन. दंभ, पहिल्यांदा दंभाचार सोडला पाहिजे. सांडोन्या दंभमान, दंभ याचा आता काय लोकांना मला चांगलं म्हणावं म्हणून करणे, त्याला दंभ म्हणलंय. म्हणजे मनात काही भावना नाही पण लोकांनी म्हणावं म्हणून करणं, त्याला दंभाचार. सांडोन्या दंभमान, तृणवत मानावे धनजन, धनजनाला तृणवत मानावे. मग करावे हरी कीर्तन, वश होईल श्रीहरी. म्हणजे मनामध्ये विरक्ती धारण करावी आणि भगवंताचं नामस्मरण करावं. कीर्तन करून हे पोट भरती, तेथे कैची भगवत भक्ती. एवढी एवढी विदा गेली जर मी कीर्तनाला येतो. काय म्हटलंय बघा, कीर्तन करून पोट भरती, तेथे कैची भगवत भक्ती. तिथे भगवत भक्ती कशी होणार, तिथे व्यवहार झाला. म्हणले असं आहे की हरी कीर्तना विन राहू नये, हे खरं आहे. पण तुम्हाला ते मानधन घ्यायचं कुठपर्यंत अधिकार आहे. जर त्याच्यावरच तुमचा प्रपंच चालणार असेल तर तेवढ्यापुरतं, प्रपंच चालण्यापुरतं जे घेतात ना त्याला पाप म्हटलेलं नाही.
पण जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्ती मिळायला लागलं की तिथून पापाची घडी वाढत जाते. तुला गरज आहे तिथपर्यंत ठीक आहे. पण दुसरी गोष्ट अशी की ज्या भगवंताचं आपण नामस्मरण करतोय त्याच्याविषयी वर्णन करताना काय सांगणार? सकळ जीवाचा करतो सांभाळ तुझ मोकली राहायचे नाही. कीर्तनात काय म्हणलंय? सकळ जीवाचा करतो सांभाळ तुझं मोकली राहायचे नाही. आणि मग तुला मोकलील का बाबा कीर्तन करणाऱ्याला? तुला पण मोकलणार नाही. जर सगळ्या जगातली जीवाचा तो काळजी करणार आहे तर तुझी पण काळजी करेल ना. कीर्तना करून पोट भरती. बघा, जेवढं भगवंताला द्यायचं आहे ना तेवढं तो देणार आहे. तुम्हाला मागायची वेळच येत नाही. तुम्हाला किती गरज आहे ना ते भगवंताला माहिती असतं आणि तो तेवढंच देतो, जास्त देत नाही. जेवढी गरज आहे तेवढी. जर तो म्हणतो मी बांधलेलं आहे तुम्हाला द्यायला, परमात्मा म्हणतो मी तुम्हाला द्यायला बांधलेलं आहे, पण जेवढी गरज आहे तेवढा बांधलेला आहे. त्याच्यापेक्षा जास्ती मागाल तर मी देईन याची गॅरंटी नाही. तुमच्या नशिबात असेल तर मिळेल, पण मी त्याची गॅरंटी घेत नाही. ज्ञान विकती पोटासाठी दांभिक नावडे देवासी. जे ज्ञान पोटासाठी ज्ञान विकतात असे दांभिक भक्त देवाला आवडत नाही. कोण सांगतायत? शुक महर्षी सांगतायत. कोणाला सांगतायत? परीक्षिती राजाला सांगतायत. मग म्हणाले कीर्तनकार कसा असावा ते सांगितलंय. भाविक असावा हरिदास. देवाचा दास म्हणतो ना, मी देवाचा दास आहे. तो कसा पाहिजे? भाविक पाहिजे. नामस्मरणे करी भिक्षा वृत्ती उदासीन होय जेव्हा. रामदास म्हणणे मग तेव्हा. कै कीर्तन परीन वांछित काही चित्त सर्व हरीचे पाही. वृत्ती उदासीन होय जेव्हा. रामदास म्हणणे मग तेव्हा. करी कथा परीन वांछित काही वृत्ती अवघी हरीच्या पायी. वृत्ती उदासीन होय जेव्हा. रामदास म्हणणे मग तेव्हा. भाविक असावा हरिदास. अंतरी असावा दृढ विश्वास. तो भाविक पाहिजे. कीर्तनकार प्रवचनकार भाविक पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये दृढ विश्वास पाहिजे त्या परमेश्वरावरती. अंतरी असावा दृढ विश्वास. देहभावे असावे उदास. मुख्य असावी निरपेक्षता. देहावरती उदासपणा असावा. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. असा देहावरती उदासीन असावा. आणि काय असावं? मुख्य असावी निरपेक्षता. त्या हरदासाजवळ म्हणजे कीर्तनकार प्रवचनकार त्यांच्याजवळ काय पाहिजे? मुख्य म्हणजे निरपेक्ष भाव त्यांचा असला पाहिजे. मुख्य असावी निरपेक्षता. ज्या लागी अनंत साधने तो वश होय का कीर्तने. जयासी गाती वेदपुराणे तो कीर्तने नाचत. ज्या लागी अनंत साधने, ज्याच्या प्राप्तीसाठी कोट्यावधी साधनं सांगितलेली आहेत. ज्या लागी अनंत साधने तो वश होय एका कीर्तने. तो परमात्मा एका कीर्तनाने वश होतो. जयासी गाती वेद पुराणे तो कीर्तने नाचत. ज्याला वेद पुराण गातात तो परमात्मा तुमच्या कीर्तनामध्ये नाचायला लागतो. कीर्तनी नाचे पांडुरंग. भगवंत नाचला पाहिजे कीर्तनामध्ये. तो कीर्तनी नाचत. सहस्त्र वर्षे तप करिता किंवा असंख्य यज्ञी यजिता. महाराजोपचारे पूजिता
न भेटे जो परमात्मा, हजारो वर्ष तपश्चर्या करून जो परमात्मा भेटत नाही, असंख्य यज्ञ करून जो परमात्मा भेटत नाही, अनेक राजोपचार करून जो परमात्मा भेटत नाही, तो नामसंकीर्तनाने भेटतो. तो श्रीहरी कलियुगी येऊनी नाचे कीर्तन रंगे, सदा राहे वैष्णवा संगे, धन्ययास्तव कलियुग. म्हणून कलियुग धन्य म्हणाले. सदा वैष्णवांच्या संगतामध्ये तो राहतो. म्हणजे वैष्णव कुणाला म्हणाले? वैष्णव कुणाला म्हणायचे? म्हणजे विष्णूचा भक्त त्याला वैष्णव म्हणतात, शंकराचा भक्त त्याला शैव म्हणतात, देवीची उपासना त्याला शाक्त म्हणतात, गणपतीची उपासना करणारा गाणपत्य म्हणतात. मग वैष्णव कुणाला म्हणले? विष्णूची उपासना करणारा. विष्णूची उपासना करणारा वैष्णव आहे, पण नुसती विष्णूची उपासना करतो म्हणून वैष्णव नाही. मग म्हणले वैष्णवाची व्याख्या काय? नरसिंह मेहताने वैष्णवाची व्याख्या केली. वैष्णवा जन तो तेने कहिए, पीड पराई जाने रे. ज्याला दुसऱ्याचं दुःख न सांगता कळत त्याला वैष्णव म्हणतात. सदा राहे वैष्णवा संगे, हा परमात्मा त्या वैष्णवाजवळ असतो. म्हणजे हे संत ओळखायचे कसे? सगळ्याला दोन डोळे, दोन कान, एक नाक, एक तोंड, दोन हात, दोन पाय, सगळी सारखेच की माणसं. मग ह्या सगळ्या सामान्य माणसातनं संत कसा ओळखणार? सर म्हणाले आपण संतांना विचारू ना, पण संत संतांना जाणणार ना. गेले संत तुकाराम महाराजांकडे का म्हणले? संत कुणाला म्हणायचं? ज्यांचं आडनाव आहे संत त्यांना संत म्हणायचं का? म्हणले नाही, त्यांचं आडनाव संत आहे, संत. मग संत कुणाला म्हणायचं? जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपले, तोच साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. मृदू सभाय अभ्यंकर, मृदू सवाय नवनीत तैसे ज्याचे चित्त. अपंग जो ज्यासी अपंगता नाही त्याशी झरी हृदय, दया करणे जे पुत्रासे तेच दास आणि दासे. आपल्या मुलाबाळांसाठी जेवढं आपण करतो तेवढंच गरजवंतासाठी करणं त्याला संत म्हणतात, त्याला साधू म्हणतात. तोच साधू जाणावा देव तेथेच जाणावा. तिथं देव आहे. हा, तेथे आहे देव उभा. हा, तिथं देव आहे. सदा राहे वैष्णवा संगी, धन्य यास्तव कलियुग. धन्य आहे कलियुग. हा, तुकाराम महाराजांनी विचारलं की तुम्हाला ते देवाला बोलवायचं म्हणजे तुम्ही आता देऊळ राहता, पंढरपूरनं पांडुरंगाला यायला किती वेळ लागतो? तुकाराम महाराज म्हणतात त्याला माझ्याजवळ यायला वेळ लागत नाही. म्हणजे असं कसं वेळ लागत नाही? तो पंढरपूरला तुम्ही देऊला. ते म्हणले, तुकाराम महाराज म्हणाले तुका वाजवितो टाळी उभा विठ्ठल जवळ. म्हणले मी नामस्मरणाला सुरुवात केली की देव जवळच आहे ना. देव नाही असं ठिकाण कुठं आहे? देव फक्त तुम्ही हाक मारायची वाट पाहतो. मला इकडं बघावं लागते, नाही तर मी आपला बोलत राहणार. घड्याळ पुढे जात आहे पण आहे आटोक्यात आहे. श्रीकृष्ण गोविंद. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. गोविंद हरे मुरारी, हे नाथ
गोपाल कृष्ण भगवान की जय. असो, भगवन नाम कीर्तन हे कलीतील मुख्य साधन, म्हणून विषय फाकला जाण आता परसा पुढील कथा. आता परिसा पुढारी करोने कलीचा गौरव पुढे सांगते शुकदेव. युग काळाचे प्रमाण विषय आणि प्रलय चतुर्विध. आता युगाचा विषय सांगितला. काय म्हणतात? 4 युगाचे फेरे सहस्त्र. एक युग 1000 वर्ष. 4 म्हणजे ही येऊन गेली चौकडी की पुन्हा येणार असे 1000 वर्ष. 4 युगाचे फेरे सहस्त्र. 1000 वेळा असे झाले चौकडी. कलियुग म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. हे असं चौकडी 1000 वेळा झाली की ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. चार युगाचे फेरे सहस्र तो ब्रह्मदेवाचा 1 दिवस. कल्प ऐसे नाव त्यास, त्यात होती 14 मनू. त्याला म्हणतात 1 कल्प झालं. या एका कल्पामध्ये 14 मनू होऊन जातात. नैमित्तिक, प्राकृतिक, आत्यंतिक, नित्य ऐसे 4 प्रकारचे प्रलय होतं. 4 प्रकारचे प्रलय होतात. एक नैमित्तिक, दुसरा प्राकृतिक, तिसरा आत्यंतिक आणि चौथा नित्य. असे प्रलयाचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रलय नैमित्तिक होतसे ब्रह्माचे रात्रीत. नैमित्तिक प्रलय कधी होतो? ब्रह्मदेवाच्या रात्रीमध्ये तो प्रलय होतो. स्वर्ग, मृत्यू, पाताळ 3 मूल प्रकृतीत होती लीन. हे सकळ आपणास करून विलीन, भगवान घेत निद्रेसी. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे तिघही आपल्या मूळ प्रकृतीमध्ये विलीन होऊन जातात. म्हणजे जसं सृष्टी निर्माण झाली तसं पुन्हा ते विलयाला जातं. आणि भगवान विश्रांती घेतात, निद्रा घेतात. ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा 2 परार्ध. काल, मान, सरता, प्रकृती 7 लय पावती कारणात. लय प्रकृतीत बोलिजे. प्रकृती 7 प्रकारची ती सुद्धा विलय पावते. त्याला प्राकृतिक विलय म्हटलेलं आहे. प्रलय असं म्हटलेलं आहे. पंचमहाभूते, अहंकार, सत, महत या मूल प्रकृती 7. आता हे 7 काय जे विलीन होतात? पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. अहंकार आणि महत ह्या 7 व्यावृत्ती आहेत. ते ह्या 7 जर जे आहेत ते लय पावतात. त्याला प्राकृतिक प्रलय असं म्हणतात. शतवर्षे पडे आवर्षण. शतवर्षे जाळती सूर्यकिरण. अग्नी निघे शेषमुखातून. ब्रह्मांड गोळ जाळते. शेवटी काय होईल म्हणाले? 100 वर्ष आवर्षण. म्हणजे पाऊसच पडणार नाही. किती? 1 वर्ष नाही, 100 वर्ष आवर्षण. 100 वर्ष आवर्षण पडल्यानंतर एकाच वेळेला आकाशामध्ये 12 सूर्य प्रगट होणार. पृथ्वीची राख रांगोळी होऊन जाते. त्यानंतर शेषमुखातनं म्हणजे खाली वडवाळ नावाचा अग्नी, त्या शेषाच्या मुखातनं अग्नी बाहेर पडेल. शेषमुखातून ब्रह्मांड गोळ जाळती. त्यानंतर त्याची पृथ्वी जळून गेली. त्यानंतर अग्नी. आता काय अग्नी राहिला सगळीकडे. अग्नी राहिल्यावर काय होईल पुढे बघा. शतवर्षे वाहे भयंकर वारा. मग वारा वाईल 100 वर्ष. त्यानंतर शतवर्षे पर्जन्यधारा. कोठे न उरे स्वल्पधारा. विश्व होत असे जलमय. हे सबंध सृष्टी मग जलमय होऊन जाईल. पृथ्वी होईल गंधहीन. ती होईल जलीलीन. पृथ्वीचा मूळ गुणधर्म काय? गंध हा पृथ्वीचा गुणधर्म आहे.
ती पृथ्वी पाण्यामध्ये मिळून जाईल. जळ होईल रसहीन. जळाचा मुख्य गुण काय? रस. तो जल रसहीन होऊन जाईल आणि तो तेजामध्ये मिसळून जाईल. तेज होऊन रूप होऊन, तेजाचा गुण आहे रूप. तेज रूपहीन होऊन जाईल आणि वायूमध्ये मिसळून जाईल. वायूचा गुण आहे स्पर्श. हा वायूचा गुण सुद्धा स्पर्श आकाशामध्ये मिळून जाईल त्याचा गुण. आकाशाचा गुण आहे शब्द. आकाशाचा शब्दगुण त्यासह टाके जसे ग्रास होणं, ते आकाश शब्द ग्रास होऊन टाके. मग त्यानंतर पंचमहाभूताचे कारण तो तामस अहंकार. हे पंचमहाभूत जे निर्माण होत आहेत त्या तामस नावाच्या अहंकारापासून, तो तामस नावाचा अहंकार हे सगळ्याला गळणकृत करेल. राजस अहंकार इंद्रिय असेल, सात्विक अहंकार इंद्रिय दैवतासे आणि या त्रिविध अहंकारासे महत्त्व गिळत असे. या तिन्ही प्रत्येकाचा अहंकार आहे. राजस अहंकार, सात्विक अहंकार, तामस अहंकार, त्या सगळ्याला तो गिळून टाकेल. कोण? महत्त्व गिळून टाकेल. महत्त्वाशी सात्विक गुण, सत्वादी गुणाशी प्रकृती जाणं, ती सकलाचे अधिकारण, आद्यंतरहित अविनाशी. मग त्याला प्रकृती सगळी गिळंकृत करील. तेच नाही वाणी मन. त्या ठिकाणी शब्दही नसतील आणि मनही नसतील. तेच नाही वाणी मन, तेच नाही तर सत्वादी गुण, तेच न बुद्धी इंद्रिये प्राण देवता महत अहंकार, तीच नसती जागृत आदी अवस्थात, तेच न ठावत तिज माझे होय सकळ लीन. या नाव प्राकृतिक प्रलय जाणं, पुरुष प्रकृती लीन होती. या ठिकाणी पुरुष आणि प्रकृती एकरूप होऊन जाते. त्याला प्राकृतिक प्रलय असं म्हटलेलं आहे. आता एका आत्यंतिक प्रलय जो आत्मज्ञाने होय, एक आत्मा अद्वितीय सर्वाठाई त्याच दिसे. आत्यंतिक प्रलय म्हणजे एक आत्मा सर्वत्र दिसायला लागतो. आकाशी मेघ येती जाती, तैसी विश्वाची लयोत्पत्ती, जयाच्या अधिष्ठानाने घडते तेचे परब्रह्म. आकाशामध्ये ज्याप्रमाणे मेघ येतात आणि जातात, तसं ज्याच्या सत्तेने हे सगळं विश्व निर्माण होतं, पुन्हा नाहीसं होतं, ते सगळं भगवंताच्या इच्छेने चाललेला खेळ आहे. आता एका आत्यंतिक प्रलय जो आत्मज्ञाने होय, एक आत्मा अद्वितीय सर्वाठाई त्याच दिसे. आत्यंतिक प्रलय आहे, त्याला आपला एकच आत्मा सर्वत्र भरलेला दिसतो. आकाशी मेघ येते जाते, तैसे विश्वाचे लयोत्पत्ती, जयाच्या अधिष्ठाने घडते तेचे नित्य परब्रह्म. विश्व हे अवयवयुक्त म्हणून इतिहास म्हणते असत्य, त्याचे कारणरूप सत्य, कार्यरूप अवयव. हे विश्व अवयव रूपी आहे, म्हणजे त्याला आकार आहे, नाम आहे. आकारण नाम आहे की नाही? आधी नुसतं सोनं होतं, मग त्याला जसे आकार दिले, मग त्याला अंगठी म्हणायला लागले, कानातला म्हणायला लागले, त्याला आकार आला, त्याला नाव आलं. अग्नीत टाकलं की आकारही गेलं आणि नावही गेलं. तसं हे विश्व नामरूपाला आलेलं असतं, ते पुन्हा निर्गुण निराकारामध्ये नाहीच होतं. म्हणून असं म्हटलंय, दिसे भासते ते सारे विश्व नाशी. याचं अधिक विश्लेषण आपण आता उद्या ऐकणार आहे. आता 90व्या ओळीपर्यंत आपण आलेलो आहोत. दुसरा अध्याय 55 ते 90 अशा आज ओव्या झाल्या. आपण सुरुवात केली 55व्या ओळीपासून आणि आता आलो 90व्या ओळीपर्यंत आपण आलेलो आहे. राहिलेल्या कथाभाग पुन्हा जसं योग येईल तसं, जशी आपली गाठ पडेल तसं पुढं चालू राहील. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा करोमि यद्यं अच्युतां श्रीधरं
हरे राम गोपाल कृष्ण भगवान की जय. मी साधारण 6:20ला किंवा 25ला थांबवतो. त्याचं कारण ते पुढं आपल्याला ही आरती म्हणायची असते. बरोबर 6:30ला कथा आपली संपते. आरती पंढरीश प्रभुजी कमलजापती विठ्ठलाची तेरिले चरण विसेवरती सावळी घनश्याम मुनी गळ्यामध्ये पुष्पार रुळती फुले